दोघे तुम्हाला लक्षात आले असेल. सेफ म्हणजे काय? हायेस्ट कॉमन मल्टिप्लायर, सॉरी हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा मसावी म्हटलं त्याला महत्तम सामायिक विभाज्य. आणि एलसीएम म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर किंवा लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. आता याचं फक्त फर्स्ट लेटर घेतलंय मसावी फॉर मसावी, आणि त्यालाच शॉर्टकट घेतलेला आहे किंवा इंग्लिशमध्ये एचसीएफ मध्ये HC आणि F हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे, फर्स्ट लेटर घेतलेले आहे. आता हे काय प्रकार आहे ते आधी समजून घेऊया. आता सपोज तुम्हाला नंबर दिले आहे समोर 20 आणि 12. हे जे दोन नंबर आहे हे दोघेही नंबर असा एक नंबर घ्यायचा की ज्या टेबलमध्ये हे दोघे येतील, 20 पण आला पाहिजे आणि 12 पण आला पाहिजे. असा कोणता नंबर की ज्या टेबलमध्ये 20 पण येतो आणि 12 पण येतो? सांगा बरं. मग याला 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं तर 2 10 जा 20 आणि 2 6 जा 12 होईल. परत 2 ने डिवाइड करा, 2 5 जा 10 आणि 2 3 जा 6 होईल. बरोबर की नाही? मग आपला जो HCF असेल, HCF इज इक्वल टू फॉर्म्युला आहे कॉमन फॅक्टर मल्टिप्लिकेशन किंवा मराठीत त्याला मसावी बरोबर काय सूत्र आहे? सामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर. सामायिक. ठीक आहे, आता सामायिक अवयव कोणाला म्हणायचं? तर या ठिकाणी बघा, ह्या 2 ने आणि ह्या 2 ने ह्या दोघांनी काय केलंय? या दोघा नंबरला डिवाइड केलंय का नाही? केलंय का? बोला. कॉमन फॅक्टर मल्टिप्लायर लिहिलंय. मी जे सांगितलं ते लिही ना. सर 2 मिनिटं झाली कारण फॉर्म्युला कळाला का? कॉमन फॅक्टर मल्टिप्लिकेशन किंवा सामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक अवयव काय आले तुमचे? 2 मल्टिप्लाय 2, आन्सर काय असेल? 4. याचा कॉमन याचा जर काही HCF असेल तो काय असणार आहे? 4 असणार आहे. ठीक आहे, आता काढायचं आहे आपल्याला LCM. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे HCF मल्टिप्लाय अनकॉमन फॅक्टर. अनकॉमन फॅक्टर किंवा मराठीमध्ये लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयव. ठीक आहे, मग आता मला एक सांगा, या ठिकाणी ह्या 2 आणि हे 2 ला आपण HCF म्हटलोय. काय म्हटलोय? HCF. आता राहिलेला हा 5 आणि 3 जो आहे यांना काय म्हणणार? तर यांना म्हणा अनकॉमन फॅक्टर किंवा इंग्लिशमध्ये UCF. मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं? असामायिक अवयव. असामायिक म्हणजे कळालं ना? ज्यांनी ते डिवाइड होत नाही. ठीक आहे, मग आता बघा HCF किती आलाय तुमचा? 4. आणि अनकॉमन फॅक्टर मध्ये किंवा असामायिक अवयवांमध्ये काय आलंय? 5 मल्टिप्लाय 3. यांची मल्टिप्लिकेशन करा. 5 4 जा होतील 20 आणि 20 इंटू 3 केलं तर काय आन्सर येतं? 60. मग या नंबरचा HCF किती असेल? HCF 4 आणि LCM 60. कळालं? कळालं सगळ्यांना? एकदा हे लिहून घ्या. एकदा लिहून घ्या सगळं. कंप्लीट सर. कंप्लीट सर. 2024 पुस्तकात आहे ना. हा, जुन्या बुक मध्ये लिहून काढ. झालं सर. झालं सर. सर PDF टाकणार आहे. हो, पण लिहायचंय नोटबुक मध्ये आता.
झालं सर. झालं. झालं सर. झालं सर. घ्या मग. कम्प्लीट सर. झालं सर. कम्प्लीट सर. तुम्हाला एक उदाहरण येतं, बघूया तुम्हाला जमतंय का. नंबर आहे 30 आणि सर 40. एस एफ पण फाईन करायचा, LCM SF दोन्ही फाईन करायचे. दोन्ही दोन्ही. आधी काय करायचं, याचे फॅक्टर्स काढायचे. ठीक आहे. फॅक्टर्स कसं काढतो आपण माहिती ना. असा एक नंबर फाइंड आउट करा की ज्या नंबर मध्ये 30 पण आला पाहिजे आणि 40 पण आला पाहिजे. सांगा बरं कोणता नंबर आहे. 2. तुम्ही 2 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 10 पण घेऊ शकता. सपोज 2 ने डिवाइड केलं तर काय येणार, इथे येणार 15 आणि इथे काय येणार, काय येईल, 2 टू द 4 20. परत इथे हे दोघे नंबर जे आहेत ते 5 ने डिवाइड होतात. सो 5 3 द 15, 5 टू द 5 4 द 20 होतील. बरोबर. मग आपला HCF इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन किंवा मराठीमध्ये मसावी बरोबर काय, सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. आता मला सांगा सामायिक अवयव काय आहे, ते कॉमन फॅक्टर कोण आलेलं आहे. 2 तर and कॉमन 5. फॅक्टर आलेला आहे तुमचा हा 2 आणि हा 5. बरोबर आहे की नाही. ज्यांनी ते नंबर डिवाइड झाले ना त्यांना आपण कॉमन फॅक्टर मध्ये असतो. हा तुमचा 2 आणि 5 यांनी हे डिवाइड झाले आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार, 2 मल्टिप्लाय 5. आन्सर असेल 10. ठीक आहे. आणि कोणाला वाटलं सर मी असं न करता डायरेक्टली ह्या 30 आणि 40 ला 10 ने डिवाइड केलं तर काय होईल, तर काही होणार नाही. उत्तर तेच येणार आहे. 30 आणि 40 जेवढा बिगर नंबर घेणार तेवढा फास्ट उत्तर येणार. इथे येणार 10 10 30 10 4 40. म्हणजे तुमची ही जी मधली एक स्टेप आहे ना ही ऑटोमॅटिकली काय होईल, गाळल्या जाईल. कळतंय का, कळतंय का काय सांगतोय ती. हो सर. हम्म? हो सर. तुमचा याचा HCF काय असणार आहे, HCF काय असला, 10 येणार. इथे पण HCF 10च येणार, कारण इथे दुसरा कुठलाही फॅक्टर नाही की ज्याने हा नंबर डिवाइड होईल. ठीक आहे. मग आता बघा LCM इज इक्वल टू, तुम्हाला काय फॉर्म्युला सांगितला, LCM बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. व्हेरी गुड. मसावी SF into uncommon factor. Uncommon व्हेरी factor. गुड. अनकॉमन फॅक्टर्स किंवा मराठीमध्ये लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयव. मग आता मला सांगा तुमचा HCF किती आलेला आहे, 10 आलाय. आणि असामायिक अवयव किंवा अनकॉमन फॅक्टर आपण कोणाला म्हणणार, तर या ठिकाणी हा 3 आणि 4 आहे की नाही यांना म्हणणार, म्हणून ते घ्यायचे इथे अनकॉमन फॅक्टर मध्ये. ठीक आहे. हा 5 आणि 2 यांना काय म्हणणार, HCF. आणि हे जे दोघं आहेत यांना काय म्हणणार, UCF किंवा अनकॉमन फॅक्टर, मराठीमध्ये असामायिक अवयव. हे तुमचे झाले सामायिक अवयव. आणि हे काय म्हणजे काय, असामायिक अवयव. कळतंय का. Yes, sir. 120. हा. मग आता आपण जर हे उदाहरण सोडवलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, 120. 120. 10 इंटू 3 30, 30 मल्टीप्लाय 4 केलं तर आन्सर येते 120. मग HCF काय आला, HCF किती आला 10 आणि LCM किती आला 120. 120. काय अवघड आहे, No, नाही. ज्यांना समजलं नसेल त्यांनी ते सोडवायचं आहे, आणि ज्यांना समजलं असेल त्यांनी हे उदाहरण सोडवलं. सर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आन्सर. टाका टाका, काय अडचण नाही. बघूया की जण
सर याचा लसावी कसा काढायचा? आता नाही, सूत्र सांगितलं ना मी आता. सर नाही समजलं. बर, काळजी नका करू, मी आहेच समजून सांगायला. ज्यांना समजलं असेल त्यांनी फॉर्म्युला वापरा. फॅक्टर शोधा ना असे की असा एक नंबर शोधा की ज्या टेबलमध्ये 50 आणि 60 येतील. सर मी आता जॉईन झाली तर याच्या आधी काय शिकवलं? मग आता थोडीशी थकली असशील, थोडं थांब ना जरा. थोडं लवकर का वर जॉईन झाली? सर मी बघितलंच नाही मेसेज. वा वा, व्हेरी गुड. बघा, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, लक्ष द्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जो काही नंबर दिला असतो त्या नंबर्सला तुम्हाला काय करायचंय, त्याची डिवायडेशन करायची. 50 आणि 60 दिलेला आहे बरोबर. तर तुम्हाला काय करायचंय, असा एक नंबर शोधा की ज्या टेबलमध्ये तुमचा 50 पण असेल आणि 60 पण असेल. सांगा बरं कुठला असा नंबर आहे. बरोबर. सपोज तुम्ही 10 ने डिवाइड केलं, मोठा नंबर घेऊ आपण, चला 10 ने डिवाइड केलं तर 10च्या टेबलमध्ये 50 किती नंबरला येतो? 5 नंबरला. आणि 60 किती नंबरला येतो? किती नंबरला येतो? 6 नंबरला. मग इथे लिहायचं 6. ओके. मग आता हा जो काही 10 आलेला आहे, आता मला सांगा 5 आणि 6 परत डिवाइड होतं कुठल्या टेबलने? मग याला डायरेक्टली एचसीएफ घेऊन टाकायचं. एचसीएफ काय लिहिणार? 10 घेणार. ठीक आहे, कारण एकच कॉमन फॅक्टर आलाय, आता काही वेगळा कॉमन फॅक्टर नाहीये. हा, कोणी जर 2 ने डिवाइड केलं किंवा 5 ने डिवाइड केलं तर त्यांचं उत्तर काय येईल? इथे 2 × 5 येईल. ठीक आहे. मग आता एचसीएफ तुमचा 10 आला. आता एलसीएम काढायचा. एलसीएम साठी फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला? एचसीएफ मल्टिप्लाय काय करायचा? युसीएफ. युसीएफ म्हणजे कोण? अनकॉमन फॅक्टर, किंवा मराठीमध्ये लसावी बरोबर काय सांगितलं? लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयव. बरोबर. असा म्हणजे काय? असामायिक अवयव. तर हा बघा, हा कोण आहे तुमचा? एचसीएफ, किंवा त्याला आपण मसावी म्हणणार. आणि हे जे काही 5 आणि 6 राहिले की नाही, या दोघांना आपण काय म्हणणार? युसीएफ किंवा असामायिक अवयव. बरोबर. मग यांची मल्टिप्लिकेशन करा. काय येणार? 7 × 5 × 6. 7 फायदा 35. 35 × 6 किती होतात? सर हा, 7 काय आला? 5 6 कसं घेतलं? अरे सॉरी, 10 पाहिजे होतं इथे, 10 पाहिजे होतं. 10 × 5 50 आणि 50 × 6 300. 300 उत्तर पाहिजे होतं. माझ्याकडून चुकून 7 घेतलं होतं. सर आजकर द्या ना. हा, हे कळालं का? आधी ते सांगा. काय अडचण कोणाला याच्यामध्ये? सर बोला. ज्यांनी 2 ने केलंय त्यांचं 10 येईल का? हा, एचसीएफ तर कॉमनली 10च येणार आहे आणि एलसीएम पण तोच येणार. काही जास्त वेगळं थोडंच करणार आहे. मग तो मी ते नाही का केला? तू हे बघ, 10 50 आणि 6 × 5 × 6 ते तू ने केलं तर काय होईल? इथे 25 येणार आणि इथे 30 येणार. परत तुला 5 ने डिवाइड करावं लागेल. मग 5 फायदा 25 आणि 5 6 30. आला का तुझा एचसीएफ 2 आणि 5? आणि एलसीएम मध्ये आला का? अनकॉमन फॅक्टर मध्ये आला का तुझा 5 आणि 6? आला का बघ? 6 आलं सर. काय 6 आला? हे खालचे नंबर. सर आन्सर सांगू? 5 च्या टेबल मध्ये 25 6 नंबरला येतो का?
फाईव्हचं टेबल येतं तुला? म्हण बरं. हा सर वाणी सर आन्सर सांगू हा सर सांग. मसावी आणि एलसीएम मसावी 5 आला लसावी 100 आला. आन्सर सांगू का? याला 5 ने डिवाइड करा. 5 4 जा 20, 5 5 जा 25 बरोबर. सर आन्सर सांगू हा बोला. 100 100 काय HCF काय असणार? HCF आणि लसावी 100 आणि काय करणार? HCF मल्टिप्लाय UCF किंवा मराठीमध्ये मसावी गुणिले असामायिक अवयव. काय करणार मग? HCF 5 4 into 5. by 5. 5 4 20. 5 25 100. 25 100. कळतंय? Yes, sir. येतंय का लक्षात? सर अजून द्या ना. उत्तर टाकायचंय का? चला पुढचा नंबर आहे हा. चॅट बॉक्स मध्ये टाका, बघूया आता कोणाला किती जमतंय. मी उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाकायला लावणार. ज्यांना जमत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका, बघूया जमतंय का तुम्हाला. चला बाकीच्या विद्यार्थ्यांना वेळ लागतोय, सोडू द्या जरा. वेळ लागत लागू द्या, काही अडचण नाही आपल्याला. आधी फॅक्टर काढा. फॅक्टर काढण्यासाठी काय करायचंय, असा एक टेबल शोधा की ज्या टेबलमध्ये तुमचा 35 पण येईल आणि 45 पण येईल. बघा हे दोघेही नंबर तुमचे 5च्या टेबलमध्ये येतात. 5 7 जा 35 आणि 5 9 जा 45 होतात बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं होतं कॉमनली एकाच टेबलमध्ये आले तर डायरेक्ट HCF किंवा मसावी बरोबर तुम्ही काय लिहिणार, तर HCF किंवा मसावी असणार तुमचा 5. ठीक आहे. आता तुम्हाला काढायचा आहे LCM. LCM चा फॉर्म्युला पण आपला सोपा आहे एकदम. HCF मल्टिप्लाय काय करतो आपण, UCF म्हणजेच लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयव. बरोबर. म्हणजे काय, असामायिक अवयव. मग काय आपला HCF, तर HCF आहे आपला 5. अनकॉमन फॅक्टर मध्ये घेणार तुम्ही 7 × 9, हे रिमेन राहिलेले. अलग लक्षात. मग आपण 5 7 जा 35 आणि 35 × 9 केलं तर आन्सर 9 5 जा
45, 9 3 27, 27 plus 4 31. सो आन्सर असणार आहे 315. एक्सेप्ट काय आला तुमचा? एक्सेप्ट आलेला आहे 5 आणि एलसीएम किती आला आहे 315. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. जे ज्यांनी दिलंय ते नुसतं सगळ्यांचं करेक्ट आहे. स्वरूप 313 कसं काय घेतलं भाऊ? मल्टिप्लिकेशन नीट कर. विराज मोहने, तुझं अजून उत्तर नाही आलं का? ही कोण आहे? क्षितिज शिंदे. एलसीएम 100 कसं काय येतं बेटा? व्यवस्थित कर जरा, चुकीचं करू नका. जमत नसेल तर विचारून घ्या, पण चुकीचं करू नका. नेक्स्ट नंबर आहे हा तुमच्या समोर 20 आणि 60. बघूया किती जण जमतंय. व्यवस्थित सोडवा. हे जमलं नाही तर समजून घ्या नेमकं काय केलं जातंय. कारण कसं आहे, नुसतं सोडवण्याला उपयोग नाही. आपल्याला नुसतं सोडवायचं नाहीये, लक्षात ठेवा. आपल्याला परफेक्ट यायला पाहिजे. सोडवायचंय म्हणून सोडू नका, व्यवस्थित सोडवा. ज्यांना उत्तर आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाका. बघा तुमचा नंबर काय आहे? 20 आणि 60 आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? हा 20 60 हा जो नंबर आहे, या दोघांना, हा 20 आहे, हा 60 आहे, तर याला डिवाइड करा 20 ने. डायरेक्ट डिवाइड केलं तरी चालेल. 20च्या टेबलमध्ये काय येणार? 21 20 होईल, 23 60 होईल, बरोबर. आणि जर दुसरा कुठला टेबल घेतला तर एचसीएफ तर तुमचा कॉमनली काय असणार आहे? तर एचसीएफ 20च असेल. आता एलसीएम काय येणार? तर एलसीएम घेणार तुम्ही 20 मल्टिप्लाय 3 घ्यावं लागेल. 1 घ्यायचा नाही, कारण कोणत्याही नंबरला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. सो एलसीएम काय असणार आहे? 60. आणि आणखी एक ट्रिक सांगतो बघा, ती ट्रिक पण लक्षात ठेवायची. ट्रिक अशी आहे की जर कुठलाही नंबर तुमचा टेबलमध्ये असेल, समजा 20च्या टेबलमध्ये 60 येतो ना, तर जो स्मॉलर नंबर असतो ना तो एचसीएफ असतो. काय असतो? स्मॉलर नंबर एचसीएफ. मराठीमध्ये पाढ्यातील संख्या असेल ना, हे लक्षात ठेवा. ही कंडिशन आहे. टेबलमध्ये पाहिजे नंबर, टेबल किंवा पाढा एकाच पाड्यात असतील दोन्ही संख्या, तर काय करायचं? एकाच पाड्यात म्हणजे छोट्या संख्येच्या पाड्यात जर मोठी संख्या येत असेल तरच ही ट्रिक वापरायची, नाही तर ट्रिक वापरायची नाही. नाहीतर मग वरच्या नंबर मध्ये सांगाल, सरांनी म्हटले होते की काय, टेबलमध्ये सॉरी छोटी संख्या एचसीएफ आणि मोठी संख्या एलसीएम, तर इथे वापरायची नाही. ही ट्रिक केव्हा वापरणार? ज्यावेळेस टेबलमध्ये नंबर असेल त्याच वेळेस, अदरवाईज वापरायची नाही. स्मॉलर नंबर तिथे म्हणजे लहान संख्या काय असणार? लहान संख्या मसावी असणार. काय असेल? मसावी. आणि जी मोठी संख्या असेल, बिगर नंबर, बिगर नंबर, तर बिगर नंबरला तुम्ही काय म्हणणार? एलसीएम किंवा मोठी संख्या ती असेल तुमचा लसावी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता उदाहरण देतोय, बघूया की जणांना जमतंय. 35 70. बघूया की जणांना लक्षात आलंय मी जे सांगितलंय ते. 20 40 38 19 100 500 3000 6000
900 300. आता बघा एवढे सगळे नंबर तुम्हाला दिले तर हे सगळे टेबलमध्ये येणारे नंबर आहे. टेबलमध्ये म्हणजे काय 35च्या टेबलमध्ये 70 येतो बरोबर. म्हणून हा जो 35 याला म्हणणार HCF आणि याला काय म्हणणार LCM. मराठीमध्ये हा झाला तुमचा मसावी तर हा काय झाला लसावी. ठीक आहे. इथे बघा 20 काय असणार मसावी किंवा HCF. ठीक आहे. आणि LCM काय असणार लसावी किंवा LCM. ठीक आहे. त्यानंतर खाली जो दिलेला 9 नंबरचा एक्झाम्पल आहे या ठिकाणी 38 काय असणार तर 38 बरेच जण HCF लिहितील लक्षात ठेवा त्यांनी 38 काय असेल तर 38 असणार आहे तुमचा LCM किंवा लसावी. बिगर नंबर LCM आणि स्मॉलर नंबर काय घेतो आपण HCF किंवा मसावी. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा नंबर पुढच्या सगळ्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी स्मॉलर नंबर सॉरी हे दोन नंबर इथे स्मॉलर नंबर आधी आहे म्हणून हे काय असतील HCF किंवा मराठीत मसावी. आणि जे बिगर नंबर आहे हे जे आहे दोघे हे काय असेल लसावी किंवा LCM. समजतंय का सगळ्यांना. समजत आहे का ट्रिक कळते का सर्वांना. मला काय अडचण काही डाऊट समजलंय सगळ्यांना. बर जे लेट जॉईन झाले त्यांना कळालं का आता. त्यानंतर बघा पुढे नेक्स्ट क्वेश्चन. नाही समजलं सांगतो तुझ्यासाठी. या ठिकाणी 300 आणि 900 आहे 300च्या टेबलमध्ये 900 येतो का येतो का. मग 300 जो आहे स्मॉलर नंबर कुठला आहे 300 की 900 आहे. 300. मग याला काय म्हणायचं जो स्मॉलर नंबर असेल त्याला HCF किंवा त्याला काय म्हणायचं मसावी म्हणायचं. कळालं का. आणि जो बिगर नंबर असेल तर बिगर नंबर इथे काय आहे 900 आहे ना तर त्याला काय म्हणायचं लसावी किंवा LCM. काही अवघड आहे का. बर आता ज्यांना समजलंय त्यांनी एका शब्दात पटकन उत्तर द्या. जर तुमची संख्या अशी असेल 9 आणि 18 तर HCF काय लिहिणार. 9. Very good. याचा HCF किंवा मसावी असेल तो काय असेल तो असेल 9 आणि LCM किंवा लसावी काय असेल 3. काय अवघड आहे का. त्याला सवय सोपं आहे ना एकदम. एकदम चल. सर कालचं रेकॉर्डिंग पाठवा ना. 5 आणि 25 काय अवघड आहे जमतंय. चल आता 7 आणि 8 असेल तर यांचा HCF काय असेल तर बघा तुमचं 7 आणि 8 कुठल्याही टेबल मध्ये येत नाही. बघा काही जणांचं डोकं अजूनही जागेवर नाही. मी काय सांगितलं ही ट्रिक केव्हा वापरायची जेव्हा 7च्या टेबलमध्ये जर 8 आला असता तर वापरायची. लक्षात ठेवा तुम्हाला मी जी गोष्ट सांगतो ना ट्रिक सांगताना मी त्याच्या आधी काहीतरी शब्द वापरत होते लक्षात ठेवत चला. प्रत्येक उदाहरणाला ट्रिक नसते. आता बघा 7 आणि 8 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही बरोबर. असा कुठला कॉमन टेबल आहे का ज्या टेबलमध्ये 7 पण येईल आणि 8 पण येईल. तर असा कुठला टेबल आहे तर तो फक्त आहे 1 बरोबर. 1 7 चा 7 होणार आणि 1 8 चा 8 होणार. मग अशा उदाहरणात जो मसावी असतो याला काय म्हटलं आता हे कोणत्या प्रकारचे नंबर आहे तर हे दोघेही नंबर तुमचे को प्राईम नंबर आहे. कुठले नंबर आहे को प्राईम नंबर किंवा ज्याला मराठीत सहमूळ संख्या म्हणतो. काय म्हणतो सहमूळ संख्या. तर लक्षात ठेवा कोणत्याही दोन सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो.
काय सांगतोय मी? कोणत्याही दोन सहमूळ संख्यांचा मसावी एक येतो. इंग्लिश मध्ये एनी टू को प्राइम नंबर HCF is 1 and LCM is product of that number. मराठीमध्ये कोणत्याही दोन समूह संख्येचा मसावी एक येतो आणि लसावी त्यांचा गुणाकार असतो. लसावी त्यांचा गुणाकार असतो. ठीक आहे. म्हणजे आता HCF काय येणार? HCF असेल 1, याला आपण मराठीत मसावी म्हणतो. आणि LCM किंवा लसावी काय काढणार? तर 7 मल्टिप्लाय 8 किती झाले? 56. काही अवघड आहे का? नो सर. नो सर. लक्ष झालं? सर. पुढचा प्रश्न बघा. 2021 चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. बर, सगळ्या मुलांना आपण पुस्तक दिले आहे. सर्वांनी गाईड कंप्लीट सोडवायला सुरुवात केली का? जे तुम्हाला प्रश्नपत्रिका मी निकिता पब्लिकेशनचं जे पुस्तक दिलं आहे सगळ्यांनी ते सांगू का? आडले ते नाही सांगायचे. मी काय सांगितलं, कुठलाही प्रश्न आडला तर मी तुम्हाला काय सांगितलंय, मला फोन करायचा. तुम्हाला मी सांगितलंय ना, मी कोणताही काही प्रश्न असला तर मी चालू क्लासमध्ये घेत नाही तो प्रश्न. तुम्हाला अडचण आहे ना, मग तुमची अडचण तुम्ही फोन करून विचारायची. बाकीच्या मुलांचा टायमिंग का तुमच्यासाठी यूज करणार मी? अडचण तुमची ना, ती सॉल्व्ह करायची जबाबदारी कोणाची? तुमचीच आहे ना. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही कॉल करायचा. तो अडचण तुमचा आहे, तुमचा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करायचा. हॅलो सर. कळलं का? हा बोला. सर ते घन पृष्ठफळाचे उदाहरण अर्थात मला फोन कर ना मग मला, मी सांगतो ना काय अडलं तर. ठीक आहे सर. मला कुठलाही, मी कोणाला असं म्हटलंय का हेच उदाहरण आले पाहिजे आणि तेच आले पाहिजे? तुम्ही फोन करून मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारा, कुठल्याही धड्यावरचं विचारा, प्रश्न बघितला विचारा, कशातलाही विचारा, मी तुम्हाला सांगायला तयार आहे ना. फक्त मी काय सांगितलंय की चालू क्लासमध्ये मी कोणाचीच क्वेश्चन नाही घेणार. का नाही घेणार? तर त्याचं कारण असं आहे की तुमचा एक प्रश्न काही वेळेस माझा पूर्ण धड्याचा शिकवायचा जो पार्ट असतो तो त्याच्यामुळे होत नाही, त्यामुळे मी घेत नाही. सर कालची मग रेकॉर्डिंग पाठवा ना. कालची रेकॉर्डिंग पाठवा. बरं पाठवतो. मला उत्तर सांगणार का? मी काय सांगितलं आत्ताच? मी क्लासच्या पहिल्या दिवसापासून एक गोष्ट क्लिअर तुम्हाला सांगितली. जी गोष्ट तुम्हाला हे कळतं ना आपल्याला की हे मला येतंय आणि हे येत नाहीये, जे येत नाही ते लगेच नोटबुक मध्ये लिहायचं आणि विचारून घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलंय का नाही? मग तुम्ही परत परत तेच प्रश्न का विचारता? काही असो, नुसते प्रश्न पाठवायचे नाही. व्हॉट्सअपला प्रश्न पाठवले तर मी बघणार सुद्धा नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय. प्रश्न पाठवायचा आणि फोन लावायचा. तुम्ही फोन लावून विचारलं तर उत्तर भेटेल, नाही विचारलं तर मी सुद्धा तुम्हाला सांगणार नाही. एवढं कन्फर्म लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्याकडे व्हॉट्सअपचे कमीत कमी तुम्हाला दिसतील, कमीत कमी 4 म्हणजे रोजचे 400 ते 500 मेसेज असतात. मी कुठलाच मेसेज वाचत नाही. व्हॉट्सअपला मला कुठलाच मेसेज करायचा सुद्धा नाही. डायरेक्ट कॉल लावायचा काय असेल तर.
गुड इव्हिनिंग सर. आता हे काय मध्येच गुड इव्हिनिंग? मी काय सांगतोय का? हा, म्हणजे आठवण आली का का आता जॉईन झाला? बघा आणखी एक ट्रिक सांगतो. बघा 21 × 20 करायचं, 20 × 21 करायचं. याची एक ट्रिक बघा. काय करायचं, 21 ने 12 ला मल्टिप्लाय करायचं. किती उत्तर येतं? 21 × 2 = 42 होतात. आणि हा जो झिरो आहे ना, हा झिरो डायरेक्ट लिहून टाकायचा. झालं आपलं उत्तर. कळालं का? सर पहिले हो उत्तर सर. कोण? पुढचा प्रश्न. सर आता यांना बघा, सर्वात पहिले कोण उत्तर पाठवतं? ओके, सर सुरुवात तुझ्यापासूनच नाही करतो. कळालं. बघ- बघू तू काय करते आता. सर चला सोडवा बरं हे उदाहरण. 40 and 48. बघू किती जणांकडे डोकं आहे, त्याचा वापर करताय का नाही. ओम फापाळे, गाईड सोडवलं का? हा, गाईड सोडवलं का? ओम फापाळे तुला प्रश्न विचारतोय. अथर्व या वेळच्या क्लासला का आला नाही? अथर्व काय विचारतोय मी? मराठीतच विचारलं, कुठे गेला होता? सगळ्यात महत्वाचं, ज्यांना पास व्हायचंय ना त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला गाईड सोडवून झालं पाहिजे, प्रश्नपत्रिका संच सोडून झाले पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या काही प्रश्नपत्रिका गाईड दिले ते त्याच्यासाठीच दिले. रोज एक पेपर आणि रोज एक प्रश्नपत्रिका सोडवून झाली पाहिजे. नाही झाली तर काही अडचण असेल तशी विचारली पण पाहिजे आपण. बघा 40 and 48 याला काय करायचं, डिवाइड करा. कोणत्याही टेबलने डिवाइड करू शकता तुम्ही. 2 ने केलं तर इथे 20 येणार, इथे येणार 24. परत 2 ने केलं इथे असेल 10 आणि इथे असेल 2. परत 2 ने करा डिवाइड तर 2 फायदा 10 होतात, 2 6 12 होतील. बरोबर. आता बघा आपल्याला HCF बरोबर आपला फॉर्म्युला काय आहे? HCF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर मल्टिप्लिकेशन. तर मराठीमध्ये मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार करतो आपण. मग आता सामायिक अवयव काय आहे आपले? तर बघा सामायिक अवयव आहे 2 × 2 × 2. हे जे आहे तिघही आपले सामायिक अवयव आहे, म्हणून यांना आपण HCF म्हणणार. ठीक आहे. मग आता आपला HCF काय आला? 2 to the 4, 4 to the 8. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे आता LCM. LCM बरोबर फॉर्म्युला काय आहे? HCF मल्टिप्लाय UCF किंवा मराठीमध्ये लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयव. बरोबर. मसावी काय आहे तुमचा? मसावी आहे 8. असामायिक कोणाला म्हणायचं? या 5 आणि 6 ला. सो 5 × 6 करून घ्या. 5 6 होतील 30. 30 मल्टिप्लाय 8 करा. आन्सर काय येते? 8 3 24. आन्सर असेल 240. समजलं सर्वांना? येस येस सर. सर. येस सर. चला तुम्हाला होमवर्क साठी काय उदाहरण येतोय, तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायची. हा, आणि दुसरी एक सूचना आहे, ज्या पॅरेंट्सने क्लासची फी भरलेली नसेल त्यांनी पालकांना सांगायचे की क्लासची फी जमा करा म्हणून.
ठीक आहे. PDF तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल. पाहूया.